नमस्कार विद्यार्थी मित्रों, संवेद अध्ययन अध्यापन या कार्यक्रमामध्ये प्रथमतः तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। मी माझा परिचय करून देतोय। माझे नाव आहे श्री पी ए थरकार सर। माझ्या शाळेचं नाव आहे सरकारी मराठी मुलांची शाळा चिखलवार, तालुका चिकोडी, शैक्षणिक जिल्हा चिकोडी, रेंज चिकोडी। तर आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अध्ययन पाठ क्रमांक 2 पाठाचे नाव आहे कुटुंब। या कुटुंब पाठाविषयी आज आपण इथे अभ्यासणार आहोत। प्रथमतः मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवतो, ते पहा। तर कुटुंब कुटुंब माझे कुटुंब, कुटुंब कुटुंब माझे कुटुंब, मी जन्म घेऊन वाढलेलं कुटुंब, हसत खेळत वेळ घालवलेलं कुटुंब, आई वडील भाऊ बहीण असलेले माझे कुटुंब, प्रेम वात्सल्याने वाढलेलं माझे कुटुंब। या पद्धतीने आपण कुटुंबाविषयी जितकं बोलावं, जितकं सांगावं, जितकं गावं तितकं आपल्याला कमीच वाटतं। पण आपण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाची उत्तर आपण द्यायचे। हा, तू उभे राहा बा। तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये किती जण राहता? 8 जण राहताय। अरे वा, शाबाश। 8 जण कोण कोण राहता रे? सांगशील? हां, आजी आजोबा बरोबर, आई वडील बरोबर, बहीण भाऊ बरोबर, काका काकू बरोबर। म्हणजे हे तुमचं कुटुंब आहे ते लहान कुटुंब आहे की मोठं कुटुंब आहे? मोठं कुटुंब आहे। अरे वा, शाबाश। मग या मोठ्या कुटुंबाला आपण काय म्हणतो? एकत्र कुटुंब। व्हेरी गुड। काय म्हणायचं आपण? एकत्र कुटुंब म्हणतो। आता तू उभे राहा रे। सहलीला जाण्यासाठी तुम्ही घरी कोणाला विचारता? आजी आजोबा ना? अरे वा। तू सांग, कोणाला विचारन? आई वडील। अरे वा। आता आजी आजोबा असो किंवा आई वडील असो, हे आपल्यापेक्षा मोठे आहेत ना? मोठे आहेत म्हणून त्यांना विचारताय ना? हो, व्हेरी गुड। आता तिसरा प्रश्न तू सांग रे। तुमच्या घरामध्ये एखादा कार्यक्रम जर करायचा असेल तर आपण घरामध्ये कशा पद्धतीने मदत करता? घर सजावटीसाठी? अरे वा, शाबाश। आमचे वडील किंवा भाऊ घर सजावट करत असताना त्यांना वेगवेगळ्या वस्तू द्यायच्या। फुगे कुठे लावायचे, हार कुठे लावायचे, लाइटिंग कशा पद्धतीने करायचं, या पद्धतीने आपण काय करतो? सहकार्य करतो ना? वा, व्हेरी गुड। तर मी तुम्हाला आता एक चित्र दाखवतोय, ते चित्र पहा। दिसतंय ना? गुड। या चित्रामध्ये आपल्याला किती जण दिसतात? अरे वा, छान। किती जण? 10 जण दिसतायत। पण कोण कोण आहेत त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतात? आजी आजोबा दिसतात, आणि आई वडील दिसतायत, काका काकू दिसतायत, छोटे लहान भाऊ दिसत आहेत। मग आता हे जे कुटुंब आहे ते आपल्याला एकत्र कुटुंब दिसतं का? एकत्र कुटुंब म्हणजेच मोठं कुटुंब दिसतं। पण या कुटुंबामध्ये राहत असताना आपण काय करतो? एकमेकाशी संबंधित असणारे घटक असतो, आणि सर्वजण काय करतो? एकत्र आनंदामध्ये गुण्या गोविंदाने आपण राहत असतो। पण काही वेळा कुटुंबातील सदस्य नोकरीच्या निमित्ताने, उद्योगधंद्याच्या निमित्ताने, विवाहाच्या निमित्ताने आपण काय करत असतो? बाहेर गावी राहत असतो। पण बाहेर गावी राहत असताना कुटुंबामध्ये आपल्याला एक काय दिसतं? वेगळेपण होताना दिसत असतं। दिसतं ना वेगळेपणा होत असताना? बरोबर। तर आपण हे पाहत असताना आता कुटुंबाची व्याख्या काय आहे
हे आता आपण पाहू. बघा, कुटुंब म्हणजे काय? वाचता येतं? हा, तू वाचताय? गुड. घरातील लहान थोर मंडळी एकत्र आनंदाने राहतो, त्याच कुटुंबाला आपण कुटुंब असे म्हणतो. लिहून घेणार आहे? कुटुंब म्हणजे काय? लिहून घ्या. कुटुंब म्हणजे काय? घरातील लहान थोर मंडळी एकत्र आनंदाने राहतो, त्याच कुटुंबाला आपण कुटुंब असे म्हणतो. आता ही व्याख्या पाहत असताना त्या व्याख्याच्या खाली आपल्याला दोन प्रकारचे चित्र दिसत आहेत. एका चित्रामध्ये किती संख्या दिसतं? तू सांग रे. 10 जण संख्या दिसत आहे. अरे वा, शाबाश. तू उभे राहा रे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं? 4 असलेलं आपल्याला दिसतं. अरे वा. मग 10 संख्या असणाऱ्या कुटुंबाला आपण काय म्हणतो? तू सांग रे. एकत्र कुटुंब. अरे वा, शाबाश. तू सांग रे. 4 संख्या असणाऱ्या कुटुंबाला आपण काय म्हणतो? विभक्त कुटुंब असे म्हणतो. म्हणजे एकत्र कुटुंब असणारी संख्या किती आहे, विभक्त कुटुंब असणारी संख्या किती आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आता ह्या कुटुंबामध्ये जी असणारी संख्या आहे, सर्वजण एकत्र राहत असताना प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकांचे विचार वेगळे असतात, प्रत्येकांची मते भिन्न असू शकतात. इतराशी आपले विचार मांडत असताना एकमेकाशी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. इतराशी आपले विचार जुळू शकतात की नाही याचाही विचार करत असतात. पण घरातील एखादी कोणतीही गोष्ट जर करायचा असेल, कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर आपण काय करतो? घरामध्ये असणाऱ्या मोठी व्यक्ती जी असतात, मोठी व्यक्ती म्हणजे कोण? आजी, आजोबा, आई, वडील यांच्याशी आपण विचार विनिमय करत असतो. मग ते विचार विनिमय करत असताना विवाहाचा प्रसंग असेल, आपण आपल्या बहिणीचं लग्न करत असताना आपण काय करायला पाहिजे, लग्न कशा पद्धतीने करायला पाहिजे, याचा विचार आपण सर्वजण एकत्र बसून आपण करत असतो. पण याच पद्धतीने आपण शिक्षण घेत असताना, आपण वैद्यकीय क्षेत्राला ऍडमिशन घेत असताना आपल्याला भरपूर खर्च येत असतं. पण त्यावेळी आपल्या घरातील सर्व एकत्र कुटुंबातील सर्व संख्या, सर्वजण, आजी आजोबा, आई वडील, बहीण भाऊ एकत्र बसून आपण विचार करत असताना, वैद्यकीय क्षेत्राला ऍडमिशन घेत असताना खर्चाचा विचार करत असतो. मग खर्च करत असताना कशा पद्धतीने आपण खर्च करायला पाहिजे हे सर्वजण, प्रत्येकजण आपापली मते मांडत असताना आपल्याला दिसतं. पण शिक्षणाला महत्त्व दिलं जातं. शिक्षणाला महत्त्व देत असताना खर्चाचा विचार केला जात नाही. कारण आपल्या मुलग्याच्या पुढच्या भवितव्याचा विचार करून ते काय करत असतात? खर्चाचा विचार न करता मुलग्याच्या शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याला प्रवेश घेऊन दिलं जात असतं. पण अशा प्रकारच्या ज्या आपण निर्णय घेऊ शकतो, तर अशा पद्धतीच्या एकत्र कुटुंबात निर्णय घेण्यामध्ये सर्वजण सहभागी होत असताना प्रत्येकांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब, मी, तुम्ही, आम्ही सर्वजण एकत्र आपण कार्य करत असताना आपल्याला जाणवतं. लक्षात येतं ना? तर आता मला सांग, मी तुला आता जे सांगितलं त्यामध्ये काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरे तू मला द्यायची आहेत. तुझ्या कुटुंबामध्ये किती पिढ्या आहेत रे? कोण सांगेल? अरे वा, किती पिढ्या आहेत? 3 पिढ्या आहेत. अरे वा. तू सांग रे, तुझ्या कुटुंबामध्ये किती पिढ्या आहेत? 4 पिढ्या आहेत. आता पहिलं पिढी कोणाला म्हणायचं आपण?
हा, व्हेरी गुड. कोणाला म्हणायचं? आजी आजोबा ही पहिली पिढी. आणि दुसरी पिढी कोणाला म्हणायचा? आजी आजोबांना जी मुलं जन्मले जातात त्या मुलांना आपण दुसरी पिढी म्हणून ओळखलं जातो. व्हेरी गुड. तिसरी पिढी कशाला म्हणायचा? अरे वा, गुड. आमच्या आई वडिलांना आम्ही जे जन्मलो त्याच पिढीला आम्ही काय म्हणतो? तिसरी पिढी आपण म्हणू शकतो. पहा, हा तू वाच रे. एकत्र कुटुंबाचा पहिला फायदा काय आहे? घराला कुलूप लागत नाही. आता घराला कुलूप लागत नाही याचा अर्थ काय? एकत्र कुटुंब असल्यामुळं आपल्या घरातील बहीण भाऊ शिक्षणानिमित्तानं, विवाहानिमित्तानं, उद्योगधंद्याच्या निमित्तानं जरी बाहेर गेले तरी घरामध्ये आपले आजी आजोबा 24 तास आपला दरवाजा उघडा ठेवून घरामध्ये बसलेले असतात. कारण का? घराची राखण केली जाते. आणि आपण जर शिक्षणानिमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं बाहेर गावी जरी गेलो आणि आपले नातेवाईक जरी आपल्या घरी पाहुणे म्हणून जर आले तरी आपला घर हे उघडाच राहतो. आणि त्यामुळं आलेल्या नातेवाईकांना आनंद वाटतो. म्हणून आपल्या घराला कुलूप लागत नाही हे आपल्याला सिद्ध होतं. ज्यावेळी आपण नोकरी करून आपल्या घरी जायचं म्हणून परत येतो त्यावेळी आपण घरी आल्यानंतर काय होतं? आई वडील दिसल्याबरोबर, आजी आजोबा दिसल्याबरोबर आपल्याला आनंद होतो. आजोबा म्हणतात, आलास का? अरे वा, आपल्याला तेवढाच मन भरून येतं. म्हणजे घराला कुलूप लागत नाही हे जिवंत उदाहरण आपल्याला म्हणता येईल. दुसरं पॉइंट काय आहे? सर्वांना एकाच छताखाली राहता येतं. पहा किती छान आहे. म्हणजे सर्वजण एकाच घरामध्ये आपण एकत्र राहतो. एकत्र म्हणजे कोण कोण? आजी आजोबा, आई वडील, बहीण भाऊ, काका काकू, सर्वजण एकत्र राहत असताना संध्याकाळच्या वेळी आपण जेवायला बसतो. सर्वजण एकत्र मौज मजा करत आपण जेवत असतो. किती आनंद होतो. कारण जेवत असताना जेवणाचा आस्वाद घेत असताना कोणीतरी मजा करू शकतं, कोणीतरी विनोद सांगत असतात. हे सर्व पाहून आपल्याला काय होतं? एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना, एकाच छताखाली राहत असताना आपल्या कुटुंबाबद्दल आपुलकी वाटायला लागते. लक्षात येतं ना? आता तिसरं काय आहे? एकीचे बळ. या उक्तीप्रमाणे अनेक कार्य तडीस जातात. आता एकत्र कुटुंबामध्ये आपण राहत असताना, कोणतंही कार्य करत असताना सर्वजण एकत्र विचार करत असतो. विचार करत असताना कोणते काम कोणाला द्यायचं, प्रत्येकानं वेगवेगळी कामं आपण विभागून दिलं तर कोणत्याही कार्याचं किंवा कार्य करत असताना झटकेपट आपलं काम होत असताना आपल्याला दिसतं. कारण का? प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये सहभागी झालेले असतात. प्रत्येकजण आपापली कामं जसं लवकर होईल हे पाहत असतो. आणि त्यामुळं सर्वजण एकत्र काम करत असल्यामुळं, सर्वजण कामाची विभागणी करून घेत असल्यामुळं कोणत्याही कार्यक्रमाची, कोणत्याही कामाची आपल्याला काय होत नाही? ताणतणाव निर्माण होत नाही, आपल्याला मानसिक ताण होत नाही. त्यामुळं एकीचे बळ या उक्तीप्रमाणे कार्य केल्यास ताबडतोब कामे होऊ शकतात. आता चौथं काय आहे? एकमेकाविषयी आपुलकी निर्माण होते. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जेवढ्या जण आपण राहतो त्या प्रत्येकांच्या बद्दल आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होते, आपुलकी निर्माण होते. आपण शिक्षण घेत असताना शिक्षणामध्ये आपण वर्गात पहिला नंबर आलो, पहिला नंबर आल्यानंतर आपण घरामध्ये सांगत आलो माझं या विषयामध्ये पहिला नंबर आला. ज्यावेळी सांगतो त्यावेळी घरातील लोक सर्वजण काय करतात? आनंदाने आपुलकीने अभिनंदन करत असतात, टाळ्या वाजवतात, आपला सत्कार केला जातो. हे कशामुळं? हे सर्व एकत्र कुटुंबामध्ये राहत असल्यामुळं आपल्याला हे फायदे मिळू शकतात. आता एकत्र कुटुंबाचे जर फायदे पाहत असताना त्या एकत्र कुटुंबाचे काही तोटे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
पाहू आपण एकत्र कुटुंबाचे तोटे काय आहेत. पहा, पहिलं काय आहे, आपुलकीचा अभाव जाणवतो. म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला आपुलकी जाणवते, या एकत्र कुटुंबामध्ये काय होतं, आपुलकीचा अभाव जाणवायला लागतो. का आपुलकीचा अभाव का जाणवतो? की मला एखादं काम करायचं असेल, माझ्या विचाराने मी जात असेल, किंवा घरातील लहानथोर मंडळींना मी न विचारता जर एखादं काम करायला लागलो, तर तिथं त्या काम करणाऱ्या माणसाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काय होते, आपुलकी ही कमी व्हायला लागते आणि आपुलकीचा अभाव आपल्याला जाणवायला लागतो. दुसरं काय होतं, एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना आपली जी मुलं असतात त्या मुलांनाच आपण जास्तीत जास्त प्रेम करायला लागतो. आपली कोणतीही आपण नवीन वस्तू आणली की ती माझ्या मालकीची वस्तू आहे, ते मी आणलेलं आहे, ते माझ्याच मुलग्याचं आहे, ते माझ्याच मुलीला मी फ्रॉक आणलेला आहे. म्हणजे आपल्या आजी आजोबा यांनी जे मिळवलेलं जे मालकी हक्क असतं, त्या मालकी हक्कावरून वाद निर्माण होत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाच्या मनामध्ये मतभेद निर्माण होताना आपल्याला दिसत असतं. मग मतभेद निर्माण होत असताना काय होत असतं, प्रत्येकाच्या मनातील आपुलकी कमी होत असते. चांगली भावना असते, ती भावना काय होते, चांगली भावना निर्माण होत नाही. दुसरं काय आहे, व्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही. एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना माझ्या मताप्रमाणे सगळं व्हावं असं मला जरी वाटत असेल, तरी एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना काय होतं, कोणतंही काम करत असताना, विचार करत असताना थोर मोठ्यांना विचारूनच करावा लागतो. म्हणजे अशामुळं कुठल्याही व्यक्तीला एकत्र कुटुंबामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य मिळताना दिसत नाही. तर पुढचा, एकत्र कुटुंब पाहत असताना विभक्त कुटुंब म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे. आता विभक्त कुटुंबाची व्याख्या जर पाहायचं झालं तर ज्या कुटुंबात मोजकेच माणसे राहतात त्याच कुटुंबाला विभक्त कुटुंब असे म्हणतात. आता मगाशी मी तुम्हाला चित्र दाखवलेले आहेत, एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब. आता विभक्त कुटुंबामध्ये किती जण राहतात, कोण सांगता? आई वडील आणि कोण, बहीण भाऊ. म्हणजे ज्यावेळी एकत्र कुटुंबामधून नोकरीच्या निमित्तानं आपण बाहेर गावी राहतो, त्यावेळी आई वडील आणि मुलगा मुलगी शहराच्या ठिकाणी राहायला जात असतात. आणि राहायला गेल्यानंतर त्यांची ओढ काय होते, घरामध्ये असणाऱ्या लोकांच्या वरती जी आपुलकी असते ती आपुलकी कमी होत असताना दिसते. गावाकडे येत असताना गावावरचं प्रेम कमी होत असताना आपल्याला जाणवतं. कारण का, फक्त विभक्त कुटुंबामध्ये पती पत्नी मुलगा मुलगी एवढं मर्यादितच त्यांचं काय असतं, विश्व निर्माण झालेलं असतं. नोकरी आणि घर आणि आपली मुलं आणि बायको एवढ्या पुरतोच ते मर्यादित राहत असतात. पण एवढ्या पुरतं मर्यादित राहत असताना काय होत असतं, आपल्या एकत्र कुटुंबामधले जे विचार असतात, जी आपुलकी असते, ही ते विसरले जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर विभक्त कुटुंबामध्ये राहत असताना आपल्याला काही फायदे सुद्धा पाहायला मिळतात. फायदे कोणते असतील? पहिला आहे व्यक्ती स्वातंत्र्य लाभते. मगाशी मी सांगितलं पहा, एकत्र कुटुंबामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य लाभत नाही किंवा मिळत नाही. पण तेच व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कुठं पाहायला मिळतं? विभक्त कुटुंबामध्ये पाहायला मिळतं. कसं? कारण आपण राहत असताना आई वडील मुलगा मुलगी चौघे जण राहत असतो. आपल्या मुलांची आवड निवड काय आहे, आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायला पाहिजेत, आपल्या मुलगीला शिक्षण देत असताना कोणतं शिक्षण द्यायला पाहिजे, उच्च शिक्षण द्यायला पाहिजे की वैद्यकीय शिक्षण द्यायला पाहिजे की इंजिनियर करायला पाहिजे, याचं व्यक्ती स्वातंत्र्य लाभण्याचं कार्य आपल्याला विभक्त कुटुंबामध्ये मिळत असतं. हा एक विभक्त कुटुंबाचा फायदा. दुसरा कोणता आहे?
मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारतो. कारण आपण विभक्त कुटुंबामध्ये राहत असताना मुलांच्या शैक्षणिक बाबीकडे आपल्याला लक्ष देता येतं. कारण आपण नोकरी करून आल्यानंतर संध्याकाळी मुलगा काय करत आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास करत आहे, आज गणित काय सोडवलं, परिसर अध्ययनाचा काय अभ्यास केलास, आज गुरुजींनी वर्गामध्ये काय शिकवलं, याची विचारपूस आपण करतो. आणि त्या विद्यार्थ्यांना कमतरता जर भासत असेल तर आपण मुलांना मार्गदर्शन करत असतो. म्हणजे मुलं काय करत असतात, शिक्षण घेत असताना काय करतात, आपले वडील आपल्याला संध्याकाळी आल्यानंतर अभ्यास विचारणार या भीतीपोटी ही मुलं संध्याकाळी अभ्यास करतात आणि त्यांचा ऑटोमॅटिक शैक्षणिक बाबतीमध्ये सुधारणा होत असताना आपल्याला दिसतो. आता तिसरा मुद्दा काय आहे, सर्वांगीण विकास साधता येतो. सर्वांगीण विकास म्हणजे काय, आपल्याला जर शहरामध्ये एखादं घर घ्यायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण काय करतो, शहरामध्ये घर घेतो, आपल्याला घरामध्ये पाहिजे त्या सुविधा आपण करून घेऊ शकतो. आपल्या मुलगीसाठी एखादा अभ्यासाची खोली आपण बांधू शकतो, मुलासाठी आपण एखादी खोली बांधू शकतो, मुलांना पाहिजे त्या प्रकारची आपण पुस्तकं आणून देऊ शकतो. पाहिजे त्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या घराचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या बाळांचा काय करतो, आपण चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून आपण काय करतो, लक्ष देत असतो. आता चौथा मुद्दा काय आहे, निर्णय क्षमता वाढीस लागते. एकत्र कुटुंबामध्ये आपण काय करतो, तो मगाशी सांगितलं, निर्णय घेत असताना थोर मोठ्यांचा विचार आपण प्रथम ऐकायला पाहिजे, आपल्याला काय वाटतं ते सांगायला पाहिजे आणि त्यानंतर आपण ती कार्य किंवा गोष्ट किंवा विचार करायचे की नाही हे आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. पण विभक्त कुटुंबामध्ये काय होतं, आपण कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय आपण घेऊ शकतो. आपल्याला घर घ्यायचं, आपण प्रवासाला जाऊ शकतो. आपल्याला जर शाळेची सहल जात असेल तर आपण आई वडिलांना विचारलं, पप्पा मला सहलीला जायचं आहे, आई वडील म्हणतात हो ठीक आहे सहलीला जा. म्हणजे काय होतं, विभक्त कुटुंब, लहान कुटुंब असल्यामुळं निर्णय घेण्याची क्षमता आपल्या आई वडिलांनी घेत असतात आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. आता विभक्त कुटुंबाचे फायदे पाहत असताना विभक्त कुटुंबाचे काही तोटे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता तोटे कोणते असतील, विभक्त कुटुंबामध्ये आपुलकी राहत नाही. कारण का, आई वडील मुलगा मुलगी एवढ्या मर्यादित राहत असल्यामुळं त्यांच्यामध्ये तेवढीच आपुलकी निर्माण होत असते आणि एकत्र कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांच्या बद्दल हळूहळू काय होत असते, आपुलकी कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पण एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना जास्त आपल्याला जबाबदारी पडत नसते, पण विभक्त कुटुंबामध्ये आपल्याला जबाबदारी सांभाळावी लागते. आणि तिसरा मुद्दा काय आहे, समाजापासून आपण दूर राहतो. कारण विवाहाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, उद्योगधंद्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं बाहेर राहत असताना आपण घर नोकरी एवढंच करत असतो. पण हे करत असताना आपला गाव, आपल्या गावामध्ये असणारे आपल्या समाजामध्ये असणारे आपले नातेवाईक या सर्वापासून आपण दूर राहत असल्यामुळं आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या कुटुंबातील माणसांच्या बद्दल ही काय होत असते, गैरसमज निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात आलं तुम्हाला, एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, त्याचे फायदे कोणते, तोटे कोणते हे आपल्याला लक्षात येतं. आता हे पाहत असताना एकत्र कुटुंब असो, विभक्त कुटुंब असतो, हे तुम्ही जसं ऐकलात त्याच पद्धतीनं तुम्हाला मी काही प्रश्न देणार आहे. मग ते प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, घरामध्ये जायचं, संध्याकाळी सरांनी काय शिकवल्यानंतर पुस्तक काढायचे, तर पुस्तकातील पाठ वाचायचं. सरांनी शिकवलेल्याने पुस्तकातील पाठ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बाबा कुटुंब म्हणजे काय,
विभक्त कुटुंब म्हणजे काय, एकत्र कुटुंबाचे फायदे कोणते, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहून आणायची आहेत. त्यासाठी तुम्ही काय करा, प्रश्न लिहून घ्या. कुटुंब म्हणजे काय, झालं का तुझं? ओके. दुसरा प्रश्न घ्या, विभक्त कुटुंब म्हणजे काय, घेतला? ओके. तिसरा प्रश्न घ्या, एकत्र कुटुंबाचे फायदे कोणते, लिहून घेतला ना? पुढच्या तासाला येत असताना या प्रश्नाची उत्तरे लिहून आणायची आहे. ओके. तर घरी जाऊन आपले कुटुंब हा पाठ पुन्हा एकदा वाचा, समजावून घ्या. पुन्हा आपण पुढच्या पाठामध्ये भेटू. धन्यवाद.